लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे केळापूर मधून। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील दर 3 वर्षांनी होणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे तालुका अधिवेशन पाटणबोरी येथील आदिवासी समाज मंदिर येथे संपन्न झाले। हे अधिवेशन पार्टीचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड कुमार मोहरम पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली व किसान सभा राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड दिलीप परचाके व जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर सिडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी अधिवेशनामध्ये तालुका कमिटीची निवड करण्यात आली। यावेळी तालुक्यातील 51 सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कमिटीचे 13 सदस्यांची निवड करण्यात आली व त्या 13 सदस्यांच्या सहमतीने तालुका कमिटीचे सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड चंद्रशेखर सिडाम यांची एकमताने सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली, तर सहाय्यक सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड सुरेखाताई बिरकुलवार यांची निवड करण्यात आली। यावेळी कॉम्रेड चंद्रशेखर सिडाम यांनी मागील 3 वर्षाचा अहवाल मांडला, तर कॉम्रेड कुमार मोहरम पुरी यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य पार्टीचे कार्य, जनसंघटना यांचे कार्य या विषयावर मार्गदर्शन केले, तर कॉम्रेड दिलीप परचाके यांनी राजकीय मार्गदर्शन करत असताना विधानसभेमध्ये झालेल्या पराभवावर बोलले। शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविषयी व पार्टीचे काम वाढण्यासंदर्भात व युवा पिढी या पार्टीत सहभागी झाली पाहिजे, पक्ष पार्टी वाढली पाहिजे असे विचार मांडून योग्य ते मार्गदर्शन केले। यावेळी अनेक गावातून पार्टीचे सदस्य या अधिवेशनाला उपस्थित होते। आपण 99% गरीब जनता असतात नाही, हे लोक काऊन सत्य होईल? हा प्रश्न आपल्या जीवनात आला पाहिजे का नाही? आपण काय म्हणतो, राजकारण हे पैसेवाल्याचा, काय म्हणतो आपण? कोण म्हणतो आपण असं? आपण स्वतःला कमजोर समजतो। आपण काय स्थापन करणार आहोत। त्या अनुषंगाने तालुका कमिटीचं बैठक आहे। या बैठकीच्या प्रसंगी, अधिवेशनाप्रसंगी आपण गेल्या त्या 3 वर्षामध्ये ज्या काही पार्टीच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलनं केलेले आहेत, अनेक गावामध्ये आपण गाव कमिट्या सुद्धा घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये खूप मोठी भिन्नता आहे। आपला पक्ष जो काम करतो तो तळागाळातल्या माणसासाठी, गावातल्या खेड्यातल्या माणसासाठी तो त्या ठिकाणी काम करतो। त्याच्या हक्कासाठी आणि हितासाठी लढण्याचं काम आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो। हे आता आपण सांगत आहोत तुम्हाला, पण हे तुम्हाला तुमच्या अनुभवावरून त्या ठिकाणी लक्षात आलं। भाऊरावजीनं जे काही या ठिकाणी सांगितलं तो इतिहास सांगितला। तो इतिहास हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लढ्याचा इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे, त्याचा बलिदानाचा तो इतिहास आहे। त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसलं। म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा संघर्ष, त्याग आणि बलिदानावरती आधारलेला असा पक्ष आहे, जो पक्ष या देशातल्या तळागाळातल्या कष्टकरी माणसासाठी तो लढते आणि लढवते। म्हणजे शंकरराव दानव यांनी जमिनीचं आंदोलन या परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये जे उभं केलं, ते आंदोलन उभं करत असताना ते स्वतः तुमच्या बरोबर जमिनीच्या संघर्षासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी ती लढाई केली आणि लढले। तर आपला पक्ष असं सांगत नाही की म्हणजे तुम्हाला जमीन पाहिजे तर तुम्ही जा शेतावर, आम्ही पाहू बा, असं सांगत नाही आपला पक्ष। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।